वाटाण्याच्या या एका दानाने आज आम्हाला चांगलंच टेन्शन दिलं. काय झालं सांगते, पण ते आधी नमस्कार. आज सकाळी उठले तर पिल्लू पण माझ्यासोबत उठली होती आणि उठल्यापासून मला काहीच काम करू देत नव्हती. कसं तरी तिला समजावलं आणि मग स्वयंपाक करायला घेतला. पिल्लूचे बाबा पण रेडी होऊन ऑफिसला गेले. आज वाटाण्याची भाजी केली होती, त्यातले थोडेसे वाटाणे पिल्लूला खायला दिले. ती खायला बसली म्हणून मी म्हटलं चला तोपर्यंत माझं बाकीचं काम करून घेते. पण थोड्याच वेळात पिल्लू माझ्याकडे येऊन वारंवार नाकाकडे हात लावून काहीतरी दाखवत होती. मला काहीच समजलं नाही. सुरुवातीला मला वाटलं सहज नाकाला हात लावत असेल, पण नंतर थोडासा डाऊट आला म्हणून मी तिचं नाक चेक केलं आणि जे दिसलं ते पाहून अक्षरशः माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या नाकात वाटाणा अडकला होता. त्या क्षणी मी इतकी घाबरले की पुढे काय करायचं हे सुचतच नव्हतं. मी लगेच पिल्लूच्या बाबांना फोन केला. थोड्याच वेळात ते घरी आले आणि आम्ही अजिबात वेळ न घालवता तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. पिल्लू नाकाला हातसुद्धा लावू देत नव्हती, त्यामुळे आम्ही स्वतःही काही करण्याचा प्रयत्न केला नाही. डॉक्टरांनी तपासून तो वाटाणा काढून दिला. तेव्हा कुठे आमच्या जीवात जीव आला. आणि खरं सांगायचं तर या सगळ्या गोंधळात मला व्हिडिओ शूट करायचा विचारसुद्धा आला नाही, कारण त्या क्षणी कॅमेऱ्यापेक्षा माझ्यासाठी माझ्या बाळाची काळजी जास्त महत्त्वाची होती. या प्रसंगाचे माझ्याकडे एकही शॉट नाही, पण कदाचित काही मोमेंट्स कॅमेरामध्ये कॅप्चर करण्यासाठी नसतातच. आजचा दिवस मला एक गोष्ट नक्की शिकवून गेला. बाळाच्या बाबतीत छोटासा क्षणही किती मोठा ठरू शकतो हे आज अनुभवातून कळलं.